लहान मित्रांनो आणि आपल्या जादुई गोष्टींच्या दुनियेत तुमचं मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी अद्भुत आणि थरारक कथा, ज्यात आहे एका शूर राजाची पराक्रम गाथा, एका भयानक अंधारमय राक्षसाची दहशत आणि एका छोट्याशा गावाच्या अस्तित्वाची लढाई. कल्पना करा, एक सुंदर शांत गाव, डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं, पक्ष्यांच्या किलबिलाटानं भरलेलं. पण अचानक त्या गावावर पडतं अंधाराचं भयानक सावट. रात्रीच नाही तर दिवसाही सूर्य लपून जातो. लोक भयभीत होतात, जनावरं गायब होऊ लागतात आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव असतं, अंधारसूर. एक असा राक्षस ज्याचा आकार पर्वता एवढा, ज्याची गर्जना वादळासारखी आणि ज्याच्या डोळ्यात पेटत असतो विनाशाचा अग्नी. पण मग त्या भयाच्या काळोखात आशेचा किरण बनून येतो एक योद्धा, राजा वीरसिंह, शूर, बुद्धिमान आणि अजिंक्य, जो ठरवतो जोपर्यंत माझ्या प्रजेवर संकट आहे तोपर्यंत माझी तलवार शांत बसणार नाही. पण मित्रांनो, राजा वीरसिंह त्या राक्षसाला हरवू शकेल का? अंधारावर प्रकाशाचा विजय होईल का? की अंधारसूर संपूर्ण राज्य गिळंकृत करेल? हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा ही अद्भुत कथा, शूर वीरसिंह आणि अंधारसुराचा अंत. चला तर मग उघडूया साहस, जादू आणि पराक्रमानं भरलेल्या या गोष्टीचं पहिलं पान. प्रकरण 1. अंधाराचे सावट. सह्याद्रीच्या उत्तुंग रांगांमध्ये वसलेले शांतीपुरी नावाचे एक छोटेसे पण अत्यंत सुंदर गाव होते. सभोवताली दाट झाडी, खराळणारे झरे आणि पक्ष्यांचा किलबिलाट यामुळे हे गाव स्वर्गासारखे वाटायचे. पण गेल्या काही दिवसांपासून या गावाची शांती हरवली होती. आकाशात ढग नसतानाही दिवसा ढवळ्या अंधार दाटून यायचा. गावातील पशुपक्षी भयभीत झाले होते आणि लोक सूर्यास्तापूर्वीच आपली दारे घट्ट बंद करून घेत असत. या दहशतीचे कारण होते अंधारसूर. तो एक अवाढव्य राक्षस होता, ज्याला प्रकाशाचा द्वेष होता आणि जो रात्रीच्या अंधारात गावातील धान्य आणि जनावरे पळवून नेत असे. प्रकरण 2. राजाची शपथ. गावात पोहोचल्यानंतर राजा वीरसिंह यांनी थेट चावडीवर गावकऱ्यांची भेट घेतली. तिथे आरंभी कोणीही बोलण्यास धजावत नव्हते. पण आर्यन नावाचा एक धारसी मुलगा पुढे आला. आर्यनचे डोळे रडून सुजले होते, कारण अंधारसुरानं त्याच्या लाडक्या वासराला पळवून नेले होते. आर्यननं राजाचे पाय धरले आणि म्हणाला, महाराज, तो राक्षस खूप मोठा आहे. तो ढगांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्या एका गर्जनेनं जमीन हादरते. तुम्ही एकटे त्याच्याशी कसं लढणार? प्रकरण 3. भयानक मायावन अंधारसूर. हा मायावन नावाच्या एका अत्यंत घनदाट आणि जादुई जंगलात राहत होता. त्या जंगलात दिवसाही सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नव्हता. झाडे इतकी मोठी आणि एकमेकात गुंफलेली होती की तिथे रस्ता शोधणं कठीण होते. गावकऱ्यांनी राजाला सावध केले होते की मायावनमध्ये गेल्यावर माणसाला दिशाभूल होते आणि तिथे विचित्र आवाज ऐकू येतात. पण राजा वीरसिंह डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या घोड्याला गावातच सोडले आणि हातात एक पेटती मशाल व तलवार घेऊन ते जंगलाच्या दिशेनं निघाले. प्रकरण 4. राक्षसाच्या पाऊलखुणा. जंगलात जसजसे राजा वीरसिंह खोलवर गेले तसतसे त्यांना जमिनीवर प्रचंड आकाराच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. एका पाऊलखुणेत तर एखादा छोटा हत्ती सहज मावेल इतक्या त्या मोठ्या होत्या. तिथे आसपासची झाडे उन्मळून पडली होती, जणू काही एखाद्या वादळानं तिथे तांडव केले असावे. वातावरणात एक प्रकारचा कुबट आणि भीतीदायक वास येत होता. राजानं पाहिले की जमिनीवर काही ठिकाणी चमकणारे निळे द्रव्य पडलेले आहे. हे अंधारसुराचे रक्त असावे, जे त्याच्या शरीरातून सांडले होते. प्रकरण 5. युद्धाची रणनीती.
गुहेच्या तोंडाशी पोचल्यावर राजा वीरसिंह यांनी एक क्षण थांबून विचार केला. एवढ्या मोठ्या राक्षसाला मी शारीरिक बळानं हरवू शकत नाही. त्यांनी स्वतःशीच विचार केला. मला त्याच्या कमकुवत जागेवर प्रहार करावा लागेल. त्यांनी गुहेच्या आसपासच्या परिसराचं निरीक्षण केले. तिथे एक मोठा पाण्याचा डोह होता आणि वरून डोंगराचा एक भाग सैल झाला होता. राजानं ठरवले की राक्षसाला गुहेबाहेर काढून या डोहापाशी आणायचे. प्रकरण 6. अंधारसुराचे दर्शन. अचानक गुहेतून एक काळा धूर बाहेर आला आणि त्या धुराचं रूपांतर एका अक्राळ विक्राळ राक्षसात झाले. तोच अंधारसूर होता. त्याचे शरीर दगडासारखे कठीण आणि काळेकुप्ट होते. त्याच्या डोळ्यांतून लाल विस्तव बाहेर पडत होता आणि त्याच्या हातात मानवी हाडांपासून बनवलेली एक मोठी गदा होती. तो राक्षस इतका उंच होता की त्याची डोकी झाडांच्या शेंड्यांना स्पर्श करत होती. त्याने एक मोठी गर्जना केली ज्यामुळे संपूर्ण जंगल थरथरले. प्रकरण 7. घनघोर युद्ध. राजा वीरसिंह दगडामागून बाहेर आले आणि त्यांनी मोठ्यानं ललकारले. अंधारसूर, तुझा काळ जवळ आला आहे. शांतीपुरीच्या निष्पाप लोकांचा छळ केल्याबद्दल आज तुला दंड मिळेल. राजाला पाहताच राक्षस हसायला लागला. एवढासा मानवी जीव मला मारणार. असे म्हणत राक्षसानं आपली गदा हवेत फिरवली आणि राजाच्या दिशेनं जोरात फेकली. राजा वीरसिंह यांनी चपराईनं उडी मारली आणि स्वतःचा बचाव केला. प्रकरण 8. विजयाचा मार्ग. अंधारसूर आता खूप रागावला होता. त्याने आपली जादुई शक्ती वापरून जंगलात संपूर्ण अंधार पसरवला. राजा वीरसिंह यांना आता काहीच दिसत नव्हते. पण राजानं आधीच लावलेली रणनीती आता कामाला येणार होती. ढगातून चंद्राचा प्रकाश बाहेर येताच राजानं रचलेल्या आरशांवर तो पडला आणि प्रकाशाचे एक धारदार किरण थेट अंधारसुराच्या डोळ्यांवर पडले. राक्षस काही क्षणांसाठी आंधळा झाला. माझे डोळे, प्रकाशानं माझे डोळे जळत आहेत, तो ओरडला. प्रकरण 9. प्रकाशाचे पुनरागमन. अंधारसुराचा शेवट झाला. त्याचे प्रचंड शरीर हळूहळू राखेमध्ये रूपांतरित झाले आणि त्यातून एक पांढरा प्रकाश बाहेर पडला. मायावनमधील तो भयानक अंधार आणि भीतीदायक वातावरण नाहीसे झाले. झाडे पुन्हा हिरवीगार दिसू लागली आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला. राजा वीरसिंह थकलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचे समाधान होते. त्यांनी आपली तलवार म्यान केली आणि देवाचे आभार मानले. प्रकरण 10. वीरश्री आणि नीती. गावाच्या मुख्य चौकात एक मोठा उत्सव साजरा करण्यात आला. राजा वीरसिंह यांनी गावकऱ्यांना उद्देशून भाषण दिले. ते म्हणाले, मित्रांनो, हा विजय माझा एकट्याचा नाही. हा विजय तुमच्या संयमाचा आणि सत्याचा आहे. अंधार कितीही मोठा असला तरी तो एका छोट्याशा दिव्याच्या प्रकाशासमोर टिकू शकत नाही. भीती ही आपल्या मनातील सर्वात मोठा राक्षस आहे. ज्या दिवशी आपण भीतीला हरवतो त्या दिवशी आपण अर्धे युद्ध जिंकलेले असतो. मित्रांनो, शूर वीरसिंह आणि अंधारसुराचा अंत ही फक्त एका राजाची आणि राक्षसाची गोष्ट नाही. ही आहे धैर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वासाच्या विजयाची कथा. या गोष्टीतून आपण शिकलो की भीती कितीही मोठी असली तरी धैर्य तिच्यापेक्षा मोठं असतं. संकट कितीही भयंकर असलं तरी शांत बुद्धी आणि योग्य विचारांनी त्यावर मात करता येते. राजा वीरसिंहानं आपल्याला दाखवून दिलं की खरा वीर तो नसतो जो फक्त शक्तिवान असतो. खरा वीर तो असतो जो इतरांच्या रक्षणासाठी उभा राहतो, अडचणींना न घाबरता सामोरा जातो आणि कधीही हार मानत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही कधीकधी अंधारसूर येतील. कधी ते भीतीच्या रूपात असतील, कधी अपयशाच्या, कधी अडचणींच्या, तर कधी स्वतःवरील शंकेच्या. पण त्या प्रत्येक वेळी तुमच्या आतला वीरसिंह जागा करा. स्वतःवर विश्वास ठेवा. धैर्यानं पुढे चला. कारण जो स्वतःच्या भीतीवर विजय मिळवतो
तोच जीवनात खरा विजेता ठरतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर अशाच आणखीन प्रेरणादायी, जादुई आणि साहसी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या अद्भुत गोष्टीसह. तोपर्यंत धैर्यवान बना, चांगुलपणा जपा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारावर प्रकाशपणा. धन्यवाद मित्रांनो.